आता आपल्याला काय करायचं, ज्यांना मुळाक्षर येतात त्या मुळाक्षर येणाऱ्यांसाठी काना शिकायचा. आपल्याला काय शिकायचा? काना. काना म्हणजे काय असते? काना म्हणजे आपला कान असते का? कान असते की नाही? मग तसा काहीतरी कान आहे. आपला कान कुठं असतं रे? असं डोकं आहे, असं डोकं आहे. या डोक्याच्या उजव्या बाजूला एक असते आणि डाव्या बाजूला एक कान असते की नाही? जर याला कान नसतं या डोक्याला, तर या डोक्याला ऐकू आलं असतं का? या माणसाला ऐकू आलं असतं का? नाही. तसं आपण जे मुळाक्षर शिकतो, हे मुळाक्षर म्हणजे प्रत्येक अक्षराचं ते बेस आहे. ते म्हणजे नुसतं मुळाक्षर आले म्हणजे तुम्हाला वाचता येत नाही. त्या मुळाक्षराला काना येणार, वेलांटी येणार, उकार येणार, मात्रा येणार, अनुस्वार येणार, असं वेगवेगळे येणार. कृष्णाला जांभळी येणार, है की नाही? जसं आपण आहोत, जसे आपण चांगले चांगले कपडे घालतो, है की नाही? मेकअप करतो, बुट घालतो, वेगवेगळे आपण पोशाख करतो की नाही? आपण का करतो? आपण चांगले दिसावं म्हणून करतो, है की नाही? तसं मग अक्षराला पण वाटते आपण चांगलं दिसावं. सोहम, तुला तोंडात पेन घाला वाटते की नाही? तसं अक्षराला काय वाटते? आपण चांगलं दिसावं म्हणून त्या अक्षरांना काना असते, वेलांटी असते, उकार असते, मात्रा असते, असं भरपूर असते मुरली. पण आपल्याला काय शिकायचं आज? फक्त काना शिकायचा. काय शिकायचं? जर मी या ठिकाणी असं क हे अक्षर घेतलं, क हे अक्षर घेतलं, जसा कान असते आपल्या डोक्याच्या बाजूला, तसं मग याला पण असा एक असा उभा कान आहे. याला काय? उभा कान आहे. फक्त फरक एवढाच आहे की याला एकच कान आहे. याला किती कान आहेत? एकच कान आहे. आणि ते कान पण असा उजव्या बाजूलाच आहे, डाव्या बाजूला नाही. मग आपण याला काय म्हणतो? क म्हणतो आणि याला म्हणतो काना. याला क म्हणतो आणि याला काय म्हणतो? काना. कला काना का, कला काना का, कला काना का असं का म्हणतो? कारण इथं हा काना दिला आहे म्हणून म्हणतो आपण. हे आपण 2-4 दिवस 7-8 दिवस सो म्हणतो. असं इकडे ध्यान दे, आपण 7-8 दिवस असं म्हणतो. पण ज्यावेळेस आपण प्रथमेश चांगलं शिकल्यावर आपण याला कला काना का म्हणत नाही. आपण याला काय म्हणतो? डायरेक्ट का म्हणतो. डायरेक्ट आपण काय म्हणतो? खा म्हणतो. जर आपण देविकाला तिचं नाव जर विचारलं तर ती काय म्हणणार? माझं नाव देविका आहे. ती म्हणणार का माझं नाव द वर मात्रा दे, वला वेलांटी वी, कला काना का, देविका असं आहे म्हणते का ती? नाही. का तिला माहित आहे तिचं नाव स्पष्ट सांगता येते म्हणून. तसं या अक्षरांचं आहे. म्हणून मी आज तुम्हाला कला काना का, खला काना का, गला काना गा असं म्हणणार. 7-8 दिवस आपण इथे प्रॅक्टिस घेऊ. मग प्रॅक्टिस घेतल्यावर तुम्ही डायरेक्ट म्हणायचं. नंतर काय करायचं आपण त्याला? नंतर आपण काय करायचं? त्याच्यावरचे शब्द घ्यायचे. जसे शब्द या दुसऱ्या वर्गाला मी दिले, ज्यांना येतात त्यांना दिले, ज्यांना येत नाहीत त्यांनी इथं प्रॅक्टिस करायची. शिलवंत इथं काय करायचं? आपल्याला प्रॅक्टिस करायची. तर मी लिहितो आणि तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणायचं. म्हणता का सर्वजण? आता बघा, कला काना का, खला काना खा, गला काना गा, घला काना घा, चला काना चा, चला काना छा, जला काना जा, झला काना झा, टला काना टा, ठला काना ठा, डला काना डा, ढला काना ढा, नला काना ना, तला काना ता, थला काना था, दला काना दा, ढला काना धा, नला काना ना, पला काना पा, फला काना फा, बला काना बा, भला काना भा, मला काना मा, येला काना या, रला काना रा, लला काना ला, वला काना वा, शला काना शा, सला काना सा, हला काना हा, ळला काना ळा, क्षला कानाक्षा,
नेला काना ज्ञा, असं कला काना का पासून नेला काना ज्ञापर्यंत राणा आपण लिहिलं आहे. मग तुम्हाला काय करायचं, हे अ पासून सुरू कसं होणार, अला कानात नसते ना, ते स्वर आहे, ते काय येतं, स्वर आहेत आणि हे व्यंजन आहेत. या व्यंजनामध्ये त्या व्यंजनामध्ये स्वर मिसळले, जसं आपण काय करतो दुधात साखर मिसळतो की नाही, तसं याच्यामध्ये ते स्वर तू म्हणला ना अ पासून, ते याच्यामध्ये मिसळले. कसे मिसळले माहित आहे का, दुधामध्ये जर साखर मिसळली, तुम्हाला जर म्हणलं पाहिजे साखर बाहेर काढता येईल का, तुम्हाला काढता येत नाही ना, तसं याच्यामध्ये अ मिसळला. याच्यात कोण मिसळला, अ मिसळला. हे क आणि हे अ ते क होते. आणि आता काना म्हणजे कोण होय, काना म्हणजे आ होय, काना म्हणजे कोण होय, आ होय. मग क मध्ये आ मिसळला, ते जे स्वर म्हणाला तू, या क मध्ये ते आ मिसळला, मग ते का झाला, का. दुधातली साखर जरी बाजूला काढता येत नसली तरी दूध गोड लागते की नाही, कशावर लागते गोड, ते कारण त्याच्या साखर आहे. तसं याच्यातून आला बाजूला काढता येत नाही, पण त्या आचा उच्चार होते, कसा होते, का. आला नाही शेवटी, म्हणजे याच्यामध्ये आ आहे, याच्यामध्ये काय आहे, आ आहे. कुठं आहे आ सांगा बरं मला, ते हे जे काना आहे, काना हे आ होय. हा हा त्याच्याकडे दाखव. हा 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 आणखी हा हा कला जर वेलांटी असली तर मग त्या क मध्ये ई आहे की नाही, ते आपण नंतर शिकू, ते आपण काय करू, नंतर शिकू. सध्या तुम्ही हे एका पानावर ऐका, डाव्या बाजूच्या पानावर हे लिहायचं, डाव्या बाजूच्या पानावर हे लिहायचं आणि घरी गेल्यावर ते उजव्या बाजूच्या पानावर लिहायचं. लक्षात, चला लिहा.